जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवनवीन बातम्या तुम्हाला ह्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. आधी हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्या. नंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माझ्या बायकोपासून वाचवा. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीनेच दुखावलं खरं रूप. नवऱ्याला घामच फुटला. नवऱ्याने घडलेला प्रकार मुलीच्या कुटुंबाला सांगितला. दोन्ही कुटुंबामध्ये अनेकदा चर्चा झाली, परंतु तोडगा न निघाल्याने अखेर नवऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हाडूप पतीची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवून जमिनीत दफन करण्याच्या बातमीनं देशभरात चर्चा झाली. त्यातच हापूडमध्ये एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहित महिलेने आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तिचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबत राहायचे आहे, असं पत्नीने पतीला स्पष्टपणे सांगितलं होतं. यामुळे घाबरलेल्या पतीने आपल्या घरच्यांना आणि सासऱ्यांच्या मंडळींना संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने एक लेखी करार करण्यात आला आणि ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत निघून गेली. मात्र तरीही पतीने जीवाला धोका असल्याचं सांगितलं. सुरक्षिततेची मागणी केली आहे. हापूडचा रहिवासी असलेल्या या तरुणाचे लग्न 25 जून रोजी मेरठमधील एका गावातील मुलीशी झाले होते. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री घडलेल्या या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. सर्व धार्मिक विधी पार पडून नववधू सासरी आली. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याला पत्नीबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि हे प्रकरण कुटुंबापर्यंत पोहोचले. लग्नासाठी कुटुंबाचा दबाव होता आणि त्या कारणाने मी लग्न केलं, असं तरुणीने नवऱ्याला सांगितलं. त्या रात्री युवतीने जर आपल्या हातात लावला तर त्याचे परिणाम वाईट होतील, असं सांगितलं. जीवे मारण्याची धमकीही दिली, असा आरोप पतीने केला होता. त्यानंतर ही मुलगी वारंवार कुटुंबासोबत तिच्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. नवऱ्याने घडलेला प्रकार मुलीच्या कुटुंबाला सांगितला. दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा चर्चा झाली, परंतु तोडगा न निघाल्याने अखेर नवऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. संबंधित प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी गांभीर्याने कारवाई केली आहे. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. लग्नापूर्वी मुलीच्या प्रेम प्रकरणाची माहिती लपवण्यात आल्याचा दावा नवऱ्याच्या कुटुंबाने केला आहे. तर दुसरीकडे वधू पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. सध्या हे प्रकरण समुपदेशन आणि कायदेशीर प्रक्रियेत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या मुलीचे समुपदेशन करण्यात आले असून तिने तिच्या प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिचे लग्न तिच्या कुटुंबाच्या संमतीने ठरवण्यात आले होते. तिने दबावात हे लग्न केल्याचे म्हटलं आहे. यानंतर भविष्यातील कोणतेही कायदेशीर वाद टाळण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये एक लेखी करार करण्यात आला आहे. या करारानुसार मुलगी तिच्या प्रियकरासोबत निघून गेली आहे, असं महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अरुणा राय यांनी सांगितले आहे. त्या तरुणाने स्वतःसाठी पोलीस संरक्षणाची मागणीही केली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा नवनवीन बातम्या तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकर सबस्क्राईब करून टाका, नंतर हा व्हिडिओ तुमच्याकडून गुम होऊन जाईल. त्यासाठी आधीच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.